सामन्याला होईल सुरुवात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ग्लेन वैते आणि विवेक भंडारी. यस गंभीर शेवटचे 3 बॉल मात्र आपण पाहणार आहोत. ते कपात केली जातील, पॅनलाइज केलं जाईल, याची दखल घ्यायची आहे. प्रथमेशचा पहिलाच बॉल ऑन दी टोस खेळला गेला, इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. अतिशय चांगला फटका होता, दिमागदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग, 3 रन मिळतील विवेक भंडारीच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. अतिशय चांगली सुरुवात ऑन दी टोस खेळत असताना आपण पाहिलं. पहिल्याच बॉलवर 3 धावा वसूल केले गेले. सुरुवात चांगली झाली. प्रथमेश ला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर एक उंच सखल बांध्याचा, सडपातळ बांध्याचा असा गोलंदाज, ज्या गोलंदाजाकडे भन्नाट वेग आहे. ऑन साइडला खेळला गेलाय. बराच बॉल अवे मध्ये होता आणि खूप चांगल्या पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन ग्लेन वैती, जो आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मालिकावीर ठरला होता. या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 1 वर्ष त्याने गाजवलं होतं. 4 व्हीलरचा मानकरी ठरला होता. तोच खेळाडू मात्र आता इथून आपण पाहू शकताय बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना ग्लेन वैती गॉन. थँक्यू. दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळते प्रथमेशच्या गोलंदाजीवर. प्रथमेश पाटील टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपण पाहतायत. रबर बॉल क्रिकेट सुद्धा चांगला हाताळतो. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू आगाशीमधून सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता, तेवढाच चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ चा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कैलाश त्या ठिकाणी काय झील टिपला होता ग्लेन वैतीचा. आणि त्यानंतर प्रथमेश पाटीलने जो कमबॅक आतापर्यंत चांगल्या पद्धतीने केलाय. पहिल्या बॉलवर 3 धावा आल्यानंतर 3 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 3. एक गडी बाद. भन्नाट वेग, रफ्तार का सौदागर अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 4. संघाची धावसंख्या 3. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली बॉलिंग. पहा वेग किती आहे. बॅट पाठीमागे जात असताना पाहायला मिळते मिस्टर करणची. एवढा भन्नाट वेग, वेगेबरोबर नियंत्रण, नियंत्रण बरोबर एकाग्रता, एकाग्रतेबरोबर लयबद्धता, लयबद्धतेबरोबर अचूकता आणि अचूकतेबरोबर भेदकता, या गोष्टींचंच गुण वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. सनिकेत किरकिरे यांच्याच गावातील मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत या मैदानात. या वेळेला जबरदस्त विवेक भंडारी. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान परंतु उच्च विचार त्याच्या बॅटमधून अनेक वेळा मी पाहिले समालोचन करताना जुचंद्र परिसरामध्ये. षटकाराला शेवटच्या बॉलवर खरपूस समाचार घेतला. परफेक्ट स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला. शानदार षटकार. वाली पोर आईने तितडीले चालली. फटका खेळला होता. आपण ऑन फ्रेम पाहू शकतायत ज्या पद्धतीने प्रवीण पाटील आमच्यापर्यंत दर्शवत असताना सुरेख आक्रमकता दाखवली गेली. स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला गेला. जणू काही केविन पीटरसनने हा स्ट्रोक खेळलाय की काय, अशा प्रकारचा एक्झिक्यूट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 झालेले आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आशिष गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10.
MCC क्रिकेट क्लब आगाशीने घेतलेली ही दखल, मेहनत, अगदी गेली 4 वर्ष आपण पाहिली, 5वं वर्ष प्रत्येक जण अतिशय मन लावून काम करत असताना प्रत्येकाचा रोल प्रत्येकाने कसा अदा करायचा, भूमिका काय आहे या क्रिकेटच्या खेळाच्या प्रति सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. कारण आयोजन म्हटल्यानंतर प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारायची असते. आपला नोकरी धंदा बाजूला सारून आयोजक नेहमीच या स्पर्धेचं आयोजन करत असतात. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आशिषचा पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करणचा होता. डायरेक्ट हिट जरूर झाला, परंतु एक रन काही वाचू शकत नाहीयेत. एक रन मेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतं. विवेक भंडारी 2 बॉलमध्ये 9 रन आतापर्यंत त्याच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. 450च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना विवेक भंडारीला आपण पाहत आहेत. एक उजव्या हाताचा शैलीदार फलंदाज. चांगला बॉल, बॅटची एजंट टेकन, व्हॉट अ कॅच. अतिशय चांगला झेल टिपला गेला विकेट किपर भावेश. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता, भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत राय, आमची पावर हाय, धनका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं आणि दुसऱ्या षटकातील 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 11 या धावसंख्येवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आशिषचे 2 बॉल हाताळले गेलेत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर 1 रन आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर कॉट बॅहँडच्या स्वरूपात विकेट मिळाली. चांगला बॉल पाहायला भेटतोय. रोहितला पहिल्याच बॉलवर ह्या वेळेला बीट करत असताना अतिशय चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा हा चेंडू वेगवान चेंडू होता. भावेश आशिष या गोलंदाजाचा 3 बॉल आतापर्यंत हाताळले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 या धावसंख्येवर. भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. काय फटका अप्रतिम पाहायला मिळतो. हितेश मेहर चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडूने जरूर आपण पाहतायत वेध घेतला सीमा रेषेचा. 4 रन मिळतील. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 15. हा येतोय उत्तम ज्वेलर्स चौकार. सुषमा तुझे डोल्याला शुभदे चष्मा, अगं सुषमा तुझे डोल्याला शुभदे चष्मा. आशिषच्या वेगेचा फायदा उचलला रोहितने. टॅप केला जातोय स्ट्रीट ड्राईव्हचा फटका. सिंगल मेल. सिद्धू त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना 1च रनवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहताय 16 या धावसंख्येवर 16 लॉस ऑफ 2 विकेट. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 2 षटकं ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी पाहायला मिळत आहेत. या 2 षटकानंतर फक्त आणि फक्त 15 बॉल मिळणार आहेत. त्या 15 बॉलवर काय प्रत्युत्तर द्यायचंय हे मात्र पाहण्यासारखं असणार आहे. ऑन साइडला काय फटका खेळलाय. ताकद न जाकत. शॉट ऑफ द मॅच. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय करणच्या बॅट मधून. एक टेक्निकली साऊंड युरो पॉवर सिक्सर. कहाली कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या चुकीशी.
थँक्यू. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा खेळ पहा. पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवर सुद्धा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करत असताना षटकार आला आणि त्यानंतर आपण पाहताय शेवटच्या बॉलवर दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर सुद्धा आपण पाहताय जबरदस्त फ्लिक ऑफ द रिस्ट चा फटका आपण पाहू शकलात. युरो पॉवर सिक्सर पाहायला मिळाला. फाईन लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध एक नेत्रदीपक ग्लोरियस शॉट. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22. प्रथमला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर सातत्याने सुरुची बीचच्या मैदानात या खेळाडूला गणेश काकड यांच्या संघामध्ये सातत्याने पाहिलेला आहे. रबर बॉल क्रिकेट चांगल्या पद्धतीने हाताळतो. तेवढाच त्याचा भन्नाट वेगेवर स्वार होऊन गोलंदाजी करताना सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. तर प्रथम पाहायचं आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. तर 15 बॉल इथून शेष राहिले. जान्हवी 11 बंदर पाखाडी या टीम मध्ये चांगली मोठी फळी सुद्धा आहे. ऑन साईडला जोरकस प्रहार जरूर केला गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 23. या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 1. तिसऱ्या षटकातील 2 षटकांचा आढावा घेत आपण पाहिलं पॉवर प्लेमध्ये धावा मोठ्या प्रमाणात आल्या असं वाटलं होतं की 2 षटकांमध्ये धावा कमी येतील, परंतु 22 धावा आल्या. 11ची सरासरी मेंटेन केली गेली. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करणचा राहिलाय. एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. सिद्धू मात्र फेकी करेल. तेवढ्याच त्वरित 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग आपण पाहू शकताय. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 25. बॉल फेकून झाले ते 2. षटक क्रमांक 3 पाहायला मिळतं. ऑन साईडला खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक. सिद्धूच्या हातामध्ये सॉफ्ट डिसमिसल. करंटच्या खेळीला पूर्णविराम. धक्का क्रमांक 3. 25 या धावसंख्येवर जान्हवी 11 बंदर पाखाडी या टीमची स्थिती 25-3. तुझं देऊळ साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझं देऊळ साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. थँक्यू. वेलकम बॅक. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झाला. 2 फ्रेममध्ये आपण पाहू शकतायत गोलंदाजाने टाकलेला चेंडू आणि त्यावर प्रहार केलेला आपण पाहू शकतायत बॅटरने. हा बॉल अगदी सरळ सिद्धूच्या हातामध्ये विसावला. सॉफ्ट डिसमिसल. चांगला यावेळेला कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅनने फॉलो चेंडूला केले परफेक्ट. जे क्षणचित्रे आपल्याला पाहायला मिळतात अतिशय चांगल्या पद्धतीने शेवटच्या मोमेंटपर्यंत हातात चेंडू विसावेपर्यंत कॅमेरा वर्क छान राहिला आहे. यावेळेला प्रणय कोळी एक अनुभवी खेळाडू सुद्धा आहे आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये प्रणय कोळीला, कारण संघ संकटात सापडलाय. संकटातून तो वर काढेल का? ज्या पद्धतीने शनिदेव कृपा आगाशी टीमने जो कमबॅक केलाय, पहिल्या 2 षटकांचा आढावा घेत 22 रन. या षटकामध्ये धावा कमी येत आहेत, म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर 4 धावा खर्च केले गेलेत आणि 1 सफलता प्राप्त केले प्रथम पाटीलने. लेफ्ट हँड बॅटर मिस्टर रोहितला आपण पाहतायत. चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल पाहायला मिळाला. वाईट यॉर्कर. काय भन्नाट वेग होता. वेगेवर नियंत्रण आणि नियंत्रणाबरोबर अचूक टप्पा फार कमी जणांना जमतं. त्यामध्ये प्रथमचा हा वेग पाहून आपण पाहू शकताय जवळजवळ 148 kmph किलोमीटर प्रति हाऊसच्या वेगाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर येत आहेत आशिष, परंतु आशिषने चुकी केली. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रोहितच्या बॅटमधून तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु 2च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या या 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचते
ती जवळजवळ 28 या धावसंख्येवर 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. आई जीवदानी टीम आणि साईनाथ अर्नाळा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या 1.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टॉससाठी सज्ज राहायचं आहे. तत्पूर्वी देऊया आपण डिस्क जॉकेला संधी. चला यारे सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यारे सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला द्यारे हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट भरवू क्रिकेट वाढवू क्रिकेट जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट वाढवू क्रिकेट भरवू क्रिकेट जगवू क्रिकेट. स्वागतम. वेलकम बॅक. प्रथम पाटीलचे हे 2 षटक आपण पाहिले. 16वर 2 विकेट्स मिळवले, त्यामध्ये 5 डॉट्स 18 रन्स खर्च केल्या. एकंदरीत 2 विकेट्स मिळवत असताना 8चा इकॉनॉमी बाळगत असताना पाहायला मिळाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं प्रथम पाटीलला चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहू शकलात. विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे त्याने दर्शवून दिलं पुन्हा एकदा. 3 षटकांचा खेळ, 28ला 3, 28 लॉस ऑफ 3 विकेट. चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून. वाढतं ऊन आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा वेळेला पाणी जास्तीत जास्त तुम्ही प्राशन करतील तर डिहायड्रेशनपासून वंचित राहतील. जास्तीत जास्त तुम्ही पाणी प्राशन करा. कॅप गॉगलचा वापर करा, कारण जरी थोडेफार हिवाळ्याचे दिवस असले तरीसुद्धा उन्हाचा तडाखा खूप वाढताना पाहायला मिळतो आणि अशा वेळेला आपल्या शरीराची काळजी घेणं हे आपल्या हातामध्ये आहे. कारण सर्वात जगातील चांगली प्रॉपर्टी कोणती असेल तर ते आहे शरीर. आणि शरीर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही प्रॉपर्टी कोणतीही विकत घेऊ शकता. म्हणून शरीर खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती आहे. 28ला 3 धक्के बसले गेलेत. आता 1.3 ओव्हरचा खेळ शेष राहिलाय, म्हणजे हे षटक आणि पुढील 3 बॉलचं षटक पाहायला मिळणार आहे. फुल टॉस बॉल होता, मिस केलंय प्रणय कोळी सारख्या एका तगड्या फलंदाजाने. चेंडू फार वेगाने निघून जातोय. 4 धावन करता चौकार मेल. लेग बायच्या स्वरूपात 4 रन. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर थँक्यू. हा प्रिव्हियस बॉल पहा ज्या पद्धतीने ऑन स्क्रीनवर पाहायला मिळतो. ऑफ स्टंप पिचिंग होती, खूपच बाहेर चालला होता हा चेंडू आणि पंचांनी परफेक्ट डिसिजन दिलं. राईट डिसिजन. तिथे डिसाज क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि उत्तम ज्वेलच चौकार मिळाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. बॉडी लँग्वेज थोडीशी पॉझिटिव्ह नव्हती प्रणय कोळीची. फलंदाज बाद होताना अनेक मॅन ऑफ द सिरीज ज्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर घेतलेल्या आहेत, परंतु प्रणय कोळी आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला. मैदानाच्या आतमध्ये गुणवत्ता सिद्ध करू शकला नाही. इथे 32वर 4था धक्का बसतोय 2 बॉलच्या समाप्तीनंतर. विकेट डाऊन. थँक्यू. वेलकम बॅक. 32ला 4 धक्के बसले गेले. 4थ्या षटकातील 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात ग्लेन वैती यांचे सुपुत्र रोश वैतीला आपण पाहत आहेत. म्हणजेच एकाच संघामध्ये पिता आणि पुत्र खेळत असताना ह्या योगच भेटीचा आहे. रोश वैतीला आपण पाहत आहेत. एक अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ दर्जेदार पाहायला मिळेल का रोश वैतीच्या माध्यमातून. रोहित एका साईडला चांगला खेळ करत असताना 6 बॉलमध्ये 8 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. सिद्धू गोलंदाजी मार्कवर. सिद्धेशला आपण पाहतायत 2 बॉलचा खेळ त्याने साकारलाय.
पहिल्या बॉलवर चौकार आला, मिसफील्डचा फायदा मिळाला. कारण या सिच्युएशनमध्ये, अशा कंडिशनमध्ये धावा कशाही येऊत, कोणत्याही पद्धतीने येऊत, परंतु धावा येणं हे फार गरजेची गोष्ट असते. क्रिकेटच्या माध्यमातून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सिंगल तर मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. फेकीपर्यंत डेंजर एंडकडे, उशिरा जरूर फेकी येत असताना 2 धावा ॲड होतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जान्हवी 11 बंदर पाखाडी या टीमची स्थिती 34 ला 4. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 चौथ्या षटकातील. म्हणजे आता इथून जर आपण पाहिलं फक्त 6 बॉल तुमच्याकडे आहेत. 6 बॉलमध्ये काय रणनीती असेल, काय गेम प्लॅनिंग असतील, 6 मध्ये 1 ते 2 मोठे फटके येतील का, याकडे लक्ष वेधित राहिले डगआउटच्या दिशेने जान्हवी 11 बंदर पाखाडी या टीमच्या डगआउटमधून. तर शनिदेव कृपा आगाशी टीम आपण पाहताय ज्या पद्धतीने आतापर्यंत कमबॅक केलंय. चेंज ऑफ पेस ऑन साइडला रोशवैतीच्या बॅटमधून येतोय. कडक शॉट, छोटा पॅक, बडा धमाका, युरो पॉवर, सिक्सर. पावलाय देव मला मल्हारी, पावलाय देव मला मल्हारी. देवाला अंगोली घालताना मल्हारी, देवाची अंगोली करताना मल्हारी. अरे देवाला अंगोली घालताना मल्हारी, देवाची अंगोली थँक्यू. काय फटका खेळला होता, चेंडूला परफेक्ट रीड केलं होतं. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. हा आपण षटकार पाहू शकाल. टी फॉर टेम्परामेंट, टेक्निक, टैलेंट. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. अतिशय चांगला दर्जेदार हा फटका होता रोशच्या बॅटमधून. चेंडू छान होता, यात काही ती मात्र शंका नाही आहे. स्लोवर वन चेंडू अगोदरच रीड केलं होतं, अगोदरच मनसुबे बाळगले होते की या बॉलवर मला प्रहार करायचा आहे आणि ते ध्येय बाळगून षटकार ठोकला. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला दिशा दिली गेली. सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाही आहे. प्रथमचा चांगला थ्रो येतोय. 1 रन मेल, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 41. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत विचार केले तर 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे या चौथ्या षटकातील. चांगली स्थिती आहे आतापर्यंत. पहिल्या 2 षटकामध्ये 22 रन, तिसरं षटक निर्णायक ठरलं होतं. पुन्हा एकदा ऑन साईडला जरूर एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडूला फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. विनीत फेकी मात्र परफेक्ट नाही आहे आणि त्यामुळे 2 धावा सहजगत्या पळून पूर्ण केल्या गेल्या. त्या शेवटच्या बॉलवर या दुहेरीने संघाची धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीअखेर 43 ला 4 धक्के. 43 लॉस ऑफ 4 विकेट. जान्हवी 11 बंदर पाखाडी या टीमची स्थिती आपण पाहू शकाल. घेऊया एक डीजे ब्रेक. MCC क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. अमित चुरी, उद्योजक, वाणगाव. राजा शेठ अँड ग्रुप. अभिजित सांगळे, ABC रेस्टॉरंट. विकास वर्तक, पराग वर्तक अर्थात JM डेव्हलपर्स. भूपेश राऊत, सागर चौधरी, विरार. नाकोडा सिरॅमिक्स, सागर राऊत. युती एंटरप्राइजेस, कुमार वर्तक अर्थात मायालय षटक हाऊस. पाहायला मिळतं आणि हे हॉटेल 3 ग्रीन बॉलचं षटक व्ह्यू. असेल. धन्यवाद डीजे. हितेश मेहर 43 ला 4 धक्के. हितेश मेहर पहिली वेबसाईट जी आली YouTube लाईव्हच्या माध्यमातून tenniscricket.in आणि पहिले कॅमेरामॅन सुद्धा हितेश मेहर आपल्याला पाहायला मिळाले होते आणि खूप कष्ट घेतले होते संतोष नाणेकर यांच्या जोडीला. यावेळेला आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 3 बॉल फक्त यावेळेला टाकायचे आहेत. त्यामध्ये एक एक्स्ट्रा बॉल जरूर फेकला गेलाय. इथून 1 रन ॲड होईल. रोशवैतीची बॅटिंग पाहता त्याच्यामध्ये असलेलं टॅलेंट, गुणवत्ता सिद्ध करण्याचा मनसुबा रोशवैतीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत संघाला स्वतःला डावाला सावरलंय रोशवैतीने. स्लोवर वन चेंडू होता, थांबून आला होता. बॅट अगोदर फिरण्याची प्रक्रिया
संपन्न झाली होती आणि अशा वेळेला चेंडू थोडा वेळ विसावला आणि त्यानंतर आपण पाहताय थांबून गेला आणि सरळ चेंडू विसावला गेला विकेट किपर च्या हातामध्ये, भावेशच्या हातामध्ये आपण पाहू शकाल. आता शेवटचे 2 बॉल राहिलेत. संघाची धावसंख्या 44 ला 4. सर बॅटचा वापर केला आणि तिथे आशिष कोणतेही मिस्टेक करणार नाहीये. मिड ऑफ पुढे होता, त्यावरून खेळण्याचा प्रयत्न मनसुबे बनवले होते, इरादे पक्के स्पष्ट होते, परंतु त्या इराद्यांवर पाणी फिरलं गेलं. फलंदाज बाद. 44 ला 5. शेवटचा बॉल. थँक्यू. शेवटचा बॉल आहे आणि ही प्रिव्हियस बॉलची विकेट आपण पाहू शकताय. ज्या पद्धतीने ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन होता, परंतु ज्या पद्धतीने मिड ऑफ पुढे घेतल्यानंतर कदाचित द्वंद्व मनामध्ये गेला. हितेश मेहरचा बॉल एक्झॅक्टली आपण पाहतात गुडले स्पॉटवर होता. मिड ऑफ क्लिअर करण्याचा इरादा बनवला गेला होता. बॅटचा फ्लो असं वाटलं की ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला होता, परंतु त्यानंतर बॅटचा परफेक्ट आपण पाहू शकलात मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही, तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही आणि त्यामुळे ही विकेट मिळत असताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल. 44 रन झालेले आहेत. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या आई जीवदानी आणि साईनाथ अर्नाळ. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचंय, कारण आपल्याला आज संपूर्ण शेड्यूल आहे तो 5 षटकांचाच खेळवायचा आहे. तर आपण पाहिलं तर एस वाईट बॉल म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं 2 वाईट फेकले. 5 बॉल आतापर्यंत 4 बॉल फेकले गेलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 45-45. लॉस ऑफ 5 विकेट. चांगला बॉल होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, पायावर जाऊन चेंडू आदळला. लेग बायच्या स्वरूपात गंभीर पाटील यावेळेला दर्शवत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46 वर जान्हवी 11 बंदर पाखाडी या टीमची. 47 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 47 रन्स टू विन असतील. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण टॉस करूया लगेच. 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन सज्ज झाले असतील तर आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. चला या रे सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला या रे सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला द्या रे हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, भरवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. स्वागतम सुस्वागतम. MCC क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक थँक्यू. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आदरणीय सचिनजी कवळी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. जोपर्यंत कर्णधार येतील तोपर्यंत अमय म्हात्रे साहेब आपल्याला विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. चला, या साईनाथ अर्नाळ टीमचे कॅप्टन साईनाथ अर्नाळा टीमचे कॅप्टन येत आहेत. राईट क्लिक MCC चला, या आई जीवदानी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
आणि एका साईडला प्रमोद लेली आज अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळत आहेत. इतर वेळेला एकाच टीममध्ये बऱ्याच वेळेला खेळताना पाहायला मिळतात आणि क्रिकेटचा हा खेळच अद्भुत आहे. त्यामुळे जेव्हा आमने सामने येत असतात तेव्हा एक वेगळीच आपण सचिनजी कवळी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कारण सेकंड इनिंगला सुरुवात होईल. सेकंड राऊंडचे सामने आहेत. राईट क्लिक आणि MCC प्रमोद करतील. राईट क्लिक आणि राईट क्लिक आलेला आहे. धन्यवाद सचिनजी कवळी जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. प्रमोद लेली एनी चेंजेस टीम मध्ये की तीच टीम खेळणार? नाही तीच टीम खेळणार. टॉस जिंकला काय निर्णय असेल आपला? आम्ही फिल्डिंग करतो. फिल्डिंग करणार आहात. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण फिल्डिंगच करणार होतो. आता बॅटिंग करायची आहे. 5 षटकांमध्ये काय टोटल पर्यंत जाण्याचा एक मनसुबा असेल? 60 मारण्याचा प्रयत्न करू. एनी चेंजेस केलेले आहेत? नक्कीच ही स्पर्धा खेळताना कसा अनुभव घेत आहेत आणि या स्पर्धेचं वर्णन कसं करतील? खूप चांगली स्पर्धा आहे आणि आम्ही याच गावातल्या तो हे ग्राउंडच खूप छान आहे आणि आयोजन पण खूप भारी आहे. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. नुकताच टॉस आपण पाहिला. सचिनजी कवळी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात आला. आपण पाहिलं साईनाथ अर्नाळा टीमच्या प्रमोद लेलीने कॅप्टनने टॉस जिंकून सांगितलं आम्ही गोलंदाजी स्वीकारू. साईनाथ अर्नाळा वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव. या आपण याच विरार विभागातील आवाज ऐकणार आहोत. भरतजी मोरे या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी धन्यवाद साहिल मांगेला, कॅमेरामॅन DBN. धन्यवाद प्रमोद शेडगे सर. आणि त्यानंतर घेऊन जातो या दुसऱ्या पडावाकडे, दुसऱ्या इनिंगकडे. हॅलो हॅलो चिक, हॅलो 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 चिक. हॅलो हॅलो चिक, हॅलो हॅलो चिक, हॅलो हॅलो चिक, हॅलो 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 चिक, हॅलो चिक, हॅलो हॅलो चिक, हॅलो 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 चिक. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. MCC क्रिकेट क्लबच्या वतीनं, मालवडे क्रिकेट क्लबच्या वतीनं या भव्य दिव्य स्पर्धेच्या माध्यमातून आणि घेऊन जातो या दुसऱ्या इनिंगकडे, ज्या ठिकाणी जान्हवी 11 बंदरपाकाडी संघाने एक मापक आव्हान 47 धावांचं ठेवलं 30 चेंडूंमध्ये. शनिदेव कृपा आगाशी या संघासमोर आणि मजा येणार आहे. मागील 2 मॅचेस मध्ये आपण धावा बनताना बघितलं नाही. चला मॅचला सुरुवात करा प्लीज. जितका वेळ गेलाय त्या वेळेला आता इथून पुढे वाचवण्यासाठी थोडीशी सहकार्याची साथ आपणा सर्वांची असावी अशी आपणास विनंती. आणि यावेळेला पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला भावेशनं, परंतु शरीराचा भेद घेणारा हा चेंडू, गतीमध्ये थोडं परिवर्तन बघायला मिळालं. हळूवार पद्धतीने चेंडू जाऊन आदळला. शरीरावरती कोणती धाव येत नाहीये. निर्धाव चेंडूची सुरुवात झाली आहे, सांगता झाली आहे. जान्हवी 11 बंदरपाकाडी हा संघ मागील वर्षीचा फायनलिस्ट संघ आहे. फायनलमध्ये पोहोचला होता. उपविजेतेपदावरती या संघाला आपण समाधान मानताना पाहिलं होतं. चतुरची ती फलंदाजी, रोहित नार्वेकरने केलेली ती बॅटिंग. प्रणय कोळी त्यावेळेला नव्हते, परंतु यावर्षी प्रणयने आपली उपस्थिती दाखवली आहे. आणि त्यानंतर मात्र पंचांकडे लाऊड अपील करत असताना पंच सांगतात येस इट्स नॉट आउट. अपील जरूर झाली होती, परंतु त्या अपीलमध्ये तितकासा दम नव्हता. एकदा तोपर्यंत अपीलमध्ये उत्साह जरूर होता, परंतु त्याचा प्रभाव तितकासा नव्हता पंचांवरती आणि त्यामुळे नॉट आउट. पहिली धाव, त्यानंतर 2 चेंडूचा खेळ. आकाश पहिल्यांदा स्ट्रायकिंग मध्ये दिसेल. प्रणय कोळी समोर. प्रणय कोळी म्हटले तर दहिसर, बोरिवली, कांदिवली या परिसरामध्ये एक अशी तोफ आहे. असा अष्टबैलू खेळाडू आहे ज्याची चर्चा त्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि चेंडू हवेमध्ये येत असताना झेल टिपला गेलाय. पहिल्या विकेटचं पतन होईल आणि फलंदाज आकाश तंबूच्या दिशेने येईल. गॉन.
रंग घालवला आलो मी तेरा तेरा तेव्हा मला भेटलीस ना थँक्यू बघा नक्की या चेंडूवरती काय घडलं होतं, कोणत्या प्रकारची पायाची हालचाल नव्हती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे हा चेंडू खेळला गेला होता. आखू टप्प्याचा चेंडू प्रॉपर तितकी उसळी नाही मिळाली आणि खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, बॉडी सुद्धा हलवलेली नव्हती, बॉडीला बॅलन्स नव्हतं केलं, चांगल्या पोझिशन मध्ये येऊन त्याने फटका बनवला नव्हता आणि त्यामुळे कदाचित हा चेंडू फसलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जात असताना बघा पूर्णपणे चेंडूला टिपलंय आमचे कॅमेरामॅन. साहिल आणि रोहित याने दोघांनी त्या चेंडूवरती ज्या प्रकारे कॅमेरामध्ये तो चेंडू कैद केला, खरोखरच चांगलं ग्रेट वर्क त्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. DBNची ही तर खासियत आहे, प्रत्येक स्पर्धेमध्ये काहीतरी नवीन करून दाखवणं आणि अजून कशी प्रगती साधता येईल या तांत्रिक युगामध्ये याचा प्रयत्न केला गेलाय. जडमध्ये टाकलेला चेंडू त्याला शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न, एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न नाही, थांबवलं गेलंय. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. सोनूने तिथे चेंडूला अडवलं, त्या अगोदर हर्षने एक सुंदर झेल टिपला होता. रॉशला आपण पाहिलं एक षटकार लगावत असताना ग्लेन यांचे सुपुत्र आहेत आणि या विरार परिसरामध्ये म्हणा किंवा वसई विरारमध्ये ग्लेनने प्रचंड क्रिकेट खेळलंय, त्यामुळे त्यांना बहुतांश मैदानांचा अनुभव आहे. आज त्या एक्सपिरियन्सला कसे ते वापरतात यावरती सुद्धा आपणा सर्वांच्या नजरा असणार आहेत. 2 वरती 1, 2 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न, तितकं चांगलं कनेक्शन नाहीये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत आणि जोपर्यंत फील्ड केलं जाईल उलट्या दिशेने जात असताना बॅकअप पॉइंट मध्ये तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 47चा पाठलाग करत असताना प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येईल असं नाही, परंतु ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या वेळेला तो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे. तुर्तास या चेंडूवरती भावेशनं 2 धावा वसूलल्यात आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा दाखवली आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 4 वरती 1. बघूयात काय घडतंय या चेंडूवरती. प्रणय कोहली काय माइंडसेटने गोलंदाजी करतोय, काय मानसिकता असणार आहे या चेंडूच्या मागे. स्विच हिट, यावेळेला प्रॉपर कनेक्शन आहे. लोअर फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेतला गेला आणि चेंडूला सरळ पाठवून दिलं कव्हर रिजन मध्ये. सीमा रेखा पार, चौकार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. 8 धाबा धावपल करतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, म्हणजेच येणाऱ्या 4 षटकांमध्ये तुम्हाला 10च्या सरासरीने धावा बनवाव्या लागणार आहेत. तुम्हाला 10च्या आतमध्ये धावा वाचवायच्यात. पहिलं षटक संपले. दुसऱ्या षटकासाठी थोडी मीटिंग घेतली जाते. जान्हवी 11 बंदर पाखाडी आपण इतकी मीटिंग घेऊ शकत नाही आहात, अगोदरच खूप उशीर झालाय, त्यामुळे आपण त्वरित दुसऱ्या गोलंदाजाला चूज करायचंय आणि बाकी सर्वांनी आपलं पोझिशन घ्यायचे. कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल? येस, चेंडू हातामध्ये दिला जातोय करण यांच्या. करणने बॅटिंग मध्ये खूप चांगली कमाल दाखवली. आणि करणच्या हातामध्ये येत असताना काय इंटेंट करण गोलंदाजी करतोय आणि त्याच्यासमोर सिद्धू कशा प्रकारची बॅटिंग करतोय हे पाहणं रोचक ठरणार आहे. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे. यानंतर अजूनही 3 मॅचेस आपल्याला आजच्या दिवसभराच्या त्या बघायला मिळतील. तुर्तास सिद्धू स्ट्रायकिंग वरती आहे. सिद्धू पाटील 1.25 मिनिटापेक्षा जास्त वेळ गोलंदाज चूज करण्यासाठी गेला आणि बॉल टाकण्यासाठी गेलाय. सो आय रिक्वेस्ट टू यू, आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. अगोदरच आपण उशिराने आलेला आहात. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये करण समोर सिद्धेश. पहिला चेंडू सिद्धेशने त्या चेंडूला दिशा दिली. चेंडू लॉंग लेग सीमारेषा जवळ जातोय. क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय, परंतु हा लॉंग चेस असल्या कारणाने चेंडू निघून गेलाय. लॉंग लेग सीमारेखा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. बघा नक्की काय झालं होतं. चेंडूला मागे आपटण्याचा प्रयत्न केला गेला. आखूड टप्प्याचा चेंडू होता. शॉट ऑफ लेन.
बघा कशा प्रकारे हा चेंडू खेळला होता. दोन स्क्रीनवरती दाखवलं होतं. एका स्क्रीनमध्ये 2 बाजू दाखवल्या गेल्या. दोन्ही कॅमेऱ्याने कशा प्रकारे हे चित्र टिपलं गेलं बघा. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला बघितलं. जोपर्यंत टप्पा पडला तोपर्यंत चेंडूवरती कॅमेरा होता आणि सिद्धेश पाटील बाद झाला. ब्रेक थ्रू मिळून दिलाय करणनं आणि हा फक्त ब्रेक थ्रू नव्हे, हा खूप मोठा ब्रेक आला या धावपलकाला. एक चौकारानंतर आलेली विकेट म्हणजे चांगला पलटवार जान्हवी विलन बंदर पाकाड्याने केला. बघा कशा प्रकारे हा चेंडू खेळला गेला होता. यावेळेला थोडा पुढे आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न, कट केला होता चेंडूला. आउट कटर चेंडू आणि तो चेंडू मात्र यष्टरक्षकाच्या हातामध्ये जात असताना वैते ग्लेनने कोणती चूक केलेली नाहीये. विकेटचं पतन होतं. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रथम पाटील मैदानाच्या दिशेने दाखल होतील, परंतु सिद्धूची विकेट खूप महत्वाची होती. सिद्धूला खेळपट्टीवरती राहणं ही गरज होती शनिदेव कृपा आगाशीची आणि त्या महत्वाच्या खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवत असताना जान्हवी इलेव्हन बंदर पाकाड्याने आपले इरादे स्पष्ट केले. धावा कितीही बनवत, कमी जास्त कशाही असोत, त्या धावांना वाचवणं, त्या धावांपर्यंत समोरच्या संघाला पोहोचू न देणं यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते आम्ही करणार असं सांगत असताना करणने पहिल्या चेंडूवरती झालेल्या चुकीला भरून काढलंय. या चेंडूने फलंदाज बाद झालाय. प्रथम पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. बघूयात कशा प्रकारची बॅटिंग प्रथम करतोय. तुर्तास करण आता एक पॉझिटिव्ह अप्रोचने पुढे चेंडू हाताळेल. मागे चेंडू निघून चालला होता. इथे धावचीची सध्या डायरेक्ट हिट नाही डायरेक्ट हिट करत असताना जितक्या गतीनं भावेश आले की त्याला बघताना चेंडूने सुद्धा साहस केलं नाही एसटी जवळ जाण्याचं. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट केली जाईल. 12 वरती 2, 13 वरती 2 अशी सद्यस्थिती आहे. भावेश स्ट्राईक हिंड वरती आहे आणि करण आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण पाहिली तर डीप मध्ये प्रोटेक्शन, काऊ कॉर्नर मध्ये, स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि त्यानंतर कव्हर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन. तेवढं त्याला चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. खूप मोठा चेस करून जोपर्यंत चेंडूवरती जाईल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. खूप मोठा गॅप होता. डीप मध्ये कव्हर मध्ये प्रोटेक्शन होतं. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि तो नसल्या कारणानं जो गलीच्या बाजूने झुकता इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला चेंडूला फॉलो करावं लागलं, त्याच्या मागे जावं लागलं. तोपर्यंत 2 धावांची संधी मिळाली. बघा या धावा सुद्धा खूप मोठा रोल आता करणार आहेत. मुर्दा स्पोर्ट्स विपक्ष ध्रुव 11 सातपटीचा जर तुम्ही मॅच बघितलं असेल तर तो लो स्कोरिंग सामना जरूर होता, परंतु त्याच्यामध्ये 2 फलंदाजाने दाखवलेली उमेर आणि श्रेयसने दाखवलेली समजदारी हा त्या यशाच्या मागचा खूप मोठा गमक होता. त्यांनी ज्या सिंगल घेतल्या, ज्या डबल घेतल्या, मॅचला चालू ठेवलं, त्यांनी ते धावफलक लवकर चेस करता आलं. ती मानसिकता का होती त्याच्या मागचं कारण आहे. चेंडू मागे निघून चालला वेगानं. गती होते, गतीनं बीट फलंदाज आणि यष्टरक्षक सुद्धा ॲज वेल ॲज विकेट किपर. चेंडू मागे निघून जातोय. लॉंग स्टॉप क्लिअर करत असताना चौकार. 4 धावा. थँक्यू. जास्त शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या क्षणाला चेंडू खाली आला. बघा टप्पा पडल्यानंतर जितकी उसळी घेतली त्यानंतर जो डेप्थ केलाय त्याला बघताना बोटांमध्ये काहीशी हरकत करण्याचा प्रयत्न केला होता करणने आणि ग्लेन बीट झालेत आणि त्यामुळे चौकार सुद्धा आला. 19 वरती 2. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. काय मोठा फटका. मोठ्या फटक्यासाठी जातील का. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आला त्याने सोडला. झेल सुटला. त्यानंतर पायाच्या साह्यानं चेंडू निघून गेलाय. उत्तम ज्वेलर्स उत्तम रीतीने आलेला हा चौकार. थँक्यू डीजे. बघा नक्की काय घडलं होतं. पूर्णपणे बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू आला होता. धावपलक धावा 23-23 आफ्टर दॅट 2 ओव्हर, आफ्टर दॅट 2 लॉस. प्रणय कोळियाला पुन्हा यावं लागतंय. गरज आहे प्रणय कोळीला गोलंदाजी ट्रॅक वरती येणं, गोलंदाजी मार्क वरती येणं. या सामन्यामध्ये संघाला परत आणण्यासाठी स्वतःचं ते इम्पॅक्टफुल षटक हाताळणं आणि त्या गरजेसाठी
तो आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. महागड षटक, मागील षटक आपण म्हणू शकता, कारण त्या पहिल्या षटकामध्ये आलेल्या 8 धावा जर बाजूला केल्या तर या षटकामध्ये 15 धावा आल्यात. 15 रन्स तब्बल त्या मागील षटकामध्ये आल्यात आणि 2 षटकांत 23 धावा धावपलकावरती जे 11.50च्या सरासरीने बनवल्यात. 18 चेंडू आणि आता 24 धावांची गरज आहे. आता 18 चेंडू 24 म्हणजे आस्किंग रन रेट 8चा आला. 8च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत संघ 11.50ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी ठरलाय. तुर्तास प्रणय कोहलीचा रोल खूप महत्वाचा. या षटकामध्ये विकेट आणि काही डॉट चेंडू हाताळावे लागणार आहेत. बाहेर निघणारा चेंडू होता आणि त्या चेंडूला छेडछाडी करण्याचा प्रयत्न प्रथमने केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि या डॉट बॉलने सुरुवात होते. इथून 2 ते 3 धावांचं जर षटक आलं तर पुढच्या 2 षटकामध्ये मजा येईल. ही मॅच वेगळ्या रीतीने रंगणार आहे. शनिदेव कृपा आगाशी संघ विचार करत असणार आहे की या षटकामध्ये किमान एखादा मोठा फटका यावा, परंतु दुसऱ्या बाजूने जालना विलन बंदर पाकाडी संघ काय विचार करत असणार आहे. इतक्या लांबून आलोय या स्पर्धेमध्ये. मागील वर्षामध्ये आमची कामगिरी सर्वांनी त्याची चांगली दखल घेतली होती, त्यामुळे आम्हाला हा सामना जिंकण्यासाठी आता इथं विकेट गरजेची आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू, यष्टरक्षक स्वतः चेंडू खाली आणि चेंडू हातामध्ये विसावत असताना पकडलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. प्रथम पाटील डिपार्ट्स. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. विवेक भंडारेने तो झेल पकडला. बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू आणि जात असताना थोडी हरकत होती चेंडूमध्ये. टर्न झाला चेंडू, बाहेर निघत होता आणि ज्या वेळेला फटका इनिशिएट केला गेला त्यावेळेला त्याची पोझिशन बघू शकता. प्रथम पाटीलची पोझिशन काय होती, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटचा फेस लवकर क्लोज केलाय आणि त्यामुळे प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. उंच चेंडू हवेमध्ये जात असताना मिस टाइम स्ट्रोक आणि तिथे झेलपात होत असताना मैदाना बाहेर येतोय. प्रथमदाज झाल्यानंतर नवीन फलंदाज कैलाश मांगेला, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. कैलासचा खेळ आपण सर्वांनी पाहिलाय. अनेक मैदानावरती शनिदेव कृपा आगाशीसाठी खेळत असताना त्याने वेळोवेळी मारलेले ते षटकार, सामन्याला पुढे नेत असताना दिलेला तो बडावा आणि मॅच विनिंग पारी. आज त्याला पुन्हा एकदा या शनिदेव कृपा आगाशी या संघासाठी उभं राहायचंय. जास्त अंतर नाहीये, 5 मिनिटाच्या अंतरावरती सगळ्यांची घर आहे. म्हणजे या घरच्या जवळ असणाऱ्या मैदानावरती आपला तो चांगला परफॉर्मन्स दाखवणं ही एक मोठी टास्क शनिदेव कृपा आगाशी समोर आहे. परंतु प्रणय कोहली हा, चला थोडी घाई करा, ड्रिंक ब्रेक झालाय परंतु मीटिंगसाठी एवढा वेळ नाही आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं वारंवार सांगण्यात येतंय आपण या गोष्टीची काळजी घ्यायची, दखल सुद्धा घ्यायची. तुर्तास काय पोझिशन मध्ये आता ही मॅच आहे, इथून पुढचा आस्किंग रन रेट काय सांगतोय किंवा या सामन्याला जिंकण्यासाठी कोणती पावलं उचलणं गरजेची आहे. टीम मीटिंग झाली आहे, मग त्यामध्ये ग्लेन म्हणा किंवा प्रणय कोहली म्हणा, करण म्हणा किंवा बाकी सर्व नवोदित खेळाडू म्हणा, त्यांनी चर्चा केली आणि त्या चर्चेद्वारे एकमेकाला सांगितलंय काय अप्रोचने आता इथून पुढे कार्य करायचंय. कैलाश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. प्रणय कोहली त्याच्या समोर गोलंदाजी तयार. फिंगर रोल फिरवलंय, हाताची हरकतच समजून आली होती. बॅक ऑफ प्लेइंग चेंडूला हाताळल्याने तिथून हरकत करत असताना बाहेर काढलंय. याचसाठी जाणला जातो प्रणय कोहली. बघा कशा प्रकारे चेंडू हाताळलाय. हातातून वरच्या 2 बोटानंतर चेंडू त्यांनी सोडला. असं वाटलं होतं की विकेट टू विकेट यष्ट्यांवरती चेंडू येतोय, परंतु ज्या वेळेला बॅकफुटवरती आले, ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले, त्यावेळेला चेंडू जास्त शरीरापासून लांब गेला. निर्धाव चेंडू सांगता होते. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पायावरचा चेंडू रे. ओ हो हो हो, यष्टरक्षक तितकाच चपळ आणि जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत कोणती धाव येताना दिसत नाहीये. धावपलकरती धावा 23 वरती थांबलेला आहे. चेंडूचा खेळ झालाय 4, एकही धाव दिलेला नाहीये. म्हणजे जो फासला आपल्याला दिसला होता इक्वेशन मध्ये 18 चेंडू 24 धावांची गरज होती. आता पार्ट थोडंसं बदललं आहे. त्या 18च्या जागी 14 चेंडू राहिलेत. 14 मध्ये 24 अशी काहीशी स्थिती येऊन राहिली आहे. जो फासला 6चा होता तो आता 10चा झालाय. फॉलो करून स्कूप खेळण्याचा प्रयत्न, फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न आणि या दोन्ही मानसिकतेवरती मात्र खूप मोठा
प्रभाव टाकत असताना कदाचित या स्पर्धेमधलं पहिलं हे मेडल षटक होऊ शकतं, निर्धाव षटक होऊ शकतं आणि प्रणय कोळी त्याच अनुषंगाने गोलंदाजी आतापर्यंत करतोय. हो, चेंडू मागे निघून गेलाय, थांबवलाय आणि या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक प्रणय कोळीने हाताळलंय. क्या बात आहे. गरजेचं होतं असा एक टाइम ब्रेकर येणं गरजेचं होतं. प्रणय कोळीने ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली. का लास्ट इयर या खेळाडूला आपण मिस केलं होतं ते दाखवतोय आणि त्याने 2 षटकं हाताळत असताना 8 धावा खर्च केला, 2 महत्वाची गडी टिपल्यात, 4ची इकॉनॉमी त्याची आपण बघू शकताय आणि सगळे खेळाडू त्याला ॲप्रिशिएट सुद्धा करतात. बघा कशा प्रकारे हायलाइट मध्ये कशा प्रकारे हे चेंडू हाताळले होते. प्रणयचा हा दुसरा चेंडूवरती आलेला विकेट आणि त्यानंतर बाकी सर्व चेंडू हे कैलास मांगेलाला उभं राहण्यास मजबूर करत होते. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. जो आस्किंग रन रेट 8 वरती होता तो आता 12 वरती येऊन थांबलाय. कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल आता? एक्सपिरियन्स प्लेअर, या संघामध्ये सर्वात जास्त अनुभवी असणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण बघतोय असा ग्लेन डॉमिनिक वैती गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. ज्या ग्लेनने 2015 मध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये जिंकली होती. बंदर पकडासाठी खेळ करणं म्हणू किंवा त्यांनी सँडी SP साठी दिलेले ते योगदान सर्वांना माहीत आहे. सगळ्यांच्या मुखामध्ये असणार हे नाव आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अनेक धडे याने सुद्धा गिरवलेले आहेत. आज पुन्हा एकदा ते सादरीकरण त्याला दाखवायचंय. हो भावेश लवकर बॅट फिरली, चेंडू वाईड आहे असं पंचांनी इथं घोषित केलंय. 1 धाव अतिरिक्त स्वरूपाने धावफलकामध्ये ऍड होताना दिसणार आहे. बघा कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. शफल जरूर झाले होते परंतु इथं सिंगल लाईन वाईड आहे. मग तो बॅटच्या किती आतून गेला, किती बाहेरून गेला, किती वरून गेला त्याला काही महत्व नाहीये. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल आणि आता तो फासला कमी होताना दिसतोय. भावेश एक मात्र अशी उम्मीद आहे शनिदेव कृपा आकाशीची की त्याला या मॅच मध्ये परत आणण्यासाठी बॅटिंग. व्हॉट अ शॉट, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर आणि त्या चेंडूला स्विच इट करण्यासाठी गेले ते फुल लेंथ होता आणि म्हणून कव्हरच्या डोक्यावरून मारले. चेंडूला सी मारे का पार. उत्तम ज्वेलर्स नव्हे हा तर युरो पॉवर षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. षटकाराने इक्वेशन मध्ये बदल झालाय. ग्लेन वैतीसच्या अगेन्स्ट मारलेला हा फटका षटकाराच्या रूपाने येत असताना इक्वेशन बदलून जाते. आता 11-17 17 म्हणजे खतरा. आता खतरा नक्की कोणावरती आहे? षटकार मारून ग्लेन वरती खतरा आलाय. जान्हवी विलन बंदर पकाडीवरती आलाय. परंतु दुसऱ्या बाजूला जो इक्वेशन मधला फासला वाढलाय त्यामुळे कदाचित तिथे खतरा शनिदेव कृपा आकाशीवरती सुद्धा येऊ शकतो. आता 11-17चं इक्वेशन पार करण्यासाठी येणाऱ्या 2 चेंडूवरती एक मोठी हरकत ती शनिदेव कृपा आकाशीला गरजेची आहे. परंतु ग्लेन यांच्या डोक्यामध्ये काय चालू आहे? ग्लेनच्या अगेन्स्ट भावेशचा मारा, चेंडू मागे यावेळेला पूर्णपणे शफल झाले. शफल होत असताना फॉलिंग स्वीपचा फटका, चेंडू निघून गेलाय. लॉंग लेग सी मारे का पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू डीजे. बघा सुरुवातीला शफल झाले ते वाईड लाईन वरती येऊन थांबले होते. जितका फॉलो करणार तितका मोठा फॉलो बॅक देणार असं त्यांनी सांगितलं आणि हा फॉलो बॅक करत असताना बॅक साईडला मारलेला चौकार 4 धावा देऊन जातोय. शानदार बॅटिंगचा नजारा पेश करतोय भावेशनी जाई. 9 चेंडू 23 धावांची वैयक्तिक केली. ग्लेनच्या अगेन्स्ट केलेला हल्ला मागील 2 चेंडूवरती आलेल्या 10 धावा या मॅचचं चित्र बदलतायत. परंतु ग्लेन चेंडू हवेमध्ये
रिव्हर्सचा अटेम्प्ट, चेंडू प्रॉपर बॅट वरती आलेला नाहीये. एकदा कंप्लीट केलं, दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला गेला. दुसरी धाव जोपर्यंत घेतली जाईल तोपर्यंत थ्रो सुद्धा पोहोचलेला नाहीये. 2 धावा कंप्लीट. हळूहळू ही मॅच जर आपण बघितली तर आता त्या सरड्याप्रमाणे रंग बदलायला लागली आहे. नऊ चेंडू आणि 11 धावा. 9 मध्ये 11. कोण बनणार बकरा? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. ओ, किस्मत हमेशा बहादुरों का साथ देता है आणि तेच घडलंय. ज्या पद्धतीने बॅटिंग झाली, भावेशने ज्या पद्धतीने या मॅचला खेळलंय त्याला बघताना नशिबाने सांगितलं तू बाकीचे रन मारलेस, बाकीचे रन मी देतोय. चौकार आलाय. 4 धावाने चेंडू लॉंग स्टॉप क्लिअर करत असताना जातोय उत्तम ज्वेलर्स चौकारासाठी. थँक्यू. या षटकामध्ये मोठ्या प्रमाणात धावा आल्यात. ज्या ग्लेन यांच्याकडून अनुभवाचं षटक अपेक्षित केलं होतं त्याच्या अगेन्स्ट आलेला हा जो हल्ला आहे किंवा त्याच्या अगेन्स्ट आलेल्या या ज्या धावा आहेत त्या या सामन्याला थोडस शनिदेव कृपा आगाशीच्या बाजूने झुकत करण्यासाठी कारणीभूत ठरलंय. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 8 मध्ये 7. कोण देणार कोणाची साथ? बघा, इथून अजूनही मॅच संपलेली नाहीये. या येणाऱ्या चेंडूवरती जर का धाव नाही आली तरी सुद्धा मॅच चांगली बघायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये प्रेक्षक विचार करतायत की हा सामना काहीसा अशाच प्रकारे रंगावा, परंतु भावेशच्या मनामध्ये काय आहे? भावेश समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, परंतु त्याने जोपर्यंत चेंडूला कैलाश वेगाने धावून आले होते, परंतु भावेशने सांगितलं नाही, स्ट्राईक मला घ्यायची आहे. 4 षटकांचा खेळ नाही. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. स्ट्राईक नाही, अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. म्हणजे कैलाशला इथं स्ट्राईक एंड वरती थांबताना आपण बघणार आहोत. 41 वरती धावफलक जाऊन पोहोचले. अजूनही 6 धावांची गरज आहे. शनिदेव कृपा आकाशीच्या डगआउट मध्ये जल्लोष होतोय. काहींचा श्वास गळ्यापर्यंत येऊन थांबलाय, तर काही मात्र मोठा श्वास घेऊन तो झापूक वाला सीन करतायत. आता सीन कोणताही असो, इथे हिरो बनायचंय. ग्लेन बैतीला या चेंडूला कोणत्याही तऱ्हेने निर्धाव चेंडू हाताळण्याची गरज असणार आहे. काय तो निर्धाव हाताळला जाईल का? लेग कटर जो त्याची ताकद आहे तो हाताळत असताना मात्र कैलाशला उभं केलंय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि आता सामना जाऊन पोहोचलाय 6 चेंडू 6 धावांवरती. या ऐकूया डीजेला या सामन्यामध्ये रंग भरण्यासाठी ऐकूयात एक सुंदर असं गीत आणि तंत्र ओळूयात मैदानाच्या दिशेने. बघा थँक्यू डीजे. बघा मगाशी कोणाच्या जर बॅट भेटल्यात, ज्यांच्या कोणाच्या त्यांनी योग्य ती ओळख दाखवून घेऊन जायचे. भावेश 12 चेंडू 30 धावांची वैयक्तिक केली. बघा मॅच हायलाइट म्हणजे त्याच्या बॅटिंगची ती हायलाइट आपण बघू शकता, जी खास करून ग्लेनच्या षटकामध्ये आला. तर धावा 4 चौकार 1 षटकार, फक्त 2 निर्धाव चेंडू खेळले. नवीन गोलंदाज शुभमच्या हातामध्ये चेंडू दिलाय. शुभमच्या हातामध्ये दिलेला चेंडू हा फक्त चेंडू नाहीये, तर या षटकामध्ये हा चेंडू सोपवल्यानंतर ती जबाबदारी आहे जी संपूर्ण बंदर पकाडी संघाची आशा किंवा ती प्रतिष्ठा जी आहे ती या षटकावरती अवलंबून असणार आहे. आणि ती प्रतिष्ठा किंवा ही मॅच वाचवण्याची जबाबदारी आता शुभमच्या हातामध्ये आहे. हे येणारे 6 चेंडू, चला घाई करा. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 2 वेगळ्या अँगल मध्ये, एका बाजूला गोलंदाज एका बाजूला फलंदाज, अशा पद्धतीनं स्क्रीनवरती शो केलं जातं. या दोन्ही खेळाडूंना पहिला चेंडू रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. अपील तर लाऊड होती, परंतु ती लाऊड अपील असताना पंचांनी सांगितलं चेंडू बाहेर जातोय आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगतात. बघा पहिलाच सुरुवातीला पोझिशन मध्ये आले होते आणि अगदी आउटसाइड द लेग स्टंप चेंडू पीस झाला.
चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच झाल्यानंतर आतमध्ये आलाय जरूर, पण लेग बिफोर विकेटचा एक रूल आहे, तुम्ही लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर 1 किंवा 2 स्टंप किती उडू दे काय फरक पडत नाही. तिथे नॉट आउटचा इशारा येतो. त्या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं तुर्तास 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. बावेश समोर शुभम पुन्हा एकदा. ओ इस बार क्या हुआ है? ओ ये क्या हुआ है? कैलाश मांगेला यांचं लक्ष नव्हतं आणि त्यावेळेला बाद कोण झालाय? पंच नक्की चर्चा तिथे करतील. येस, दोघांचे हात भावेश कडे गेलेत. भावेश निजाई डिपार्ट्स. बिग ब्लो, बड़े विकेट का बदन. आता अशा वेळेला भावेश निजाईचं बाद होणं, मी मगाशी म्हटलं होतं इथे ग्लेनने निर्धाव चेंडू हाताळला तर कहाणी बनवू शकते. आता त्या निर्धाव चेंडूने कहाणी बनत चालली आहे. 31 चेंडू 14 धावा, 14 चेंडू 31 धावा. जोरदार टाळ्या भावेश निजाईसाठी सर्वप्रथम होऊन जाऊ द्यात. शानदार बॅटिंग, अफलातून इनिंग. आपल्या संघाच्या हिताची कामगिरी त्याने केली आहे, परंतु आता सामना काही अशा ठिकाणी येऊन अडकलाय आणि थांबलाय की तिथे कैलाश मांगेलाला हा सामना आपल्या काही अनुभवाला वापरून फिनिश करायचा असणार आहे. दोघांनाही सिद्ध व्हायचंय. शुभम कैलाश या दोघांनाही आपला आता क्लास दाखवायचा आहे. आपल्या गावासाठी असलेलं आपले पण दाखवायचंय आणि आपल्या नावाची ओळख नव्यानं टेनिस क्रिकेट विश्वाला करून द्यायचं आहे. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. लॉफ्टेड फटका आहे, ऑनट्राईच्या रूपाने या फटक्याला खेळलंय. तोपर्यंत एकदा व्यती आणि विनीत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. कैलासने एक तरी पडाव दूर केलाय, म्हणजे स्ट्राईक रोटेट करायची ती करू दिली आहे. धावपल करते. धावा किती आहेत? 43, म्हणजे अजूनही 4 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळणं शिल्लक आहे 3 मध्ये 4. कोणाचा होणार बेडा पार? आर या पार? करोगे तो पार, नहीं करोगे तो आर रहना पडेगा. स्विचिट चेंडू हवेमध्ये रिव्हर्स साठी गेलाय क्षेत्ररक्षक. वेगाने चेंडू खाली झेल टिपलाय झेल. संपलाय खेळ, बनलाय खेळ बनलाय. आणि मगाशी मी ती टाकलाय म्हटलं होतं खेळ म्हणजे गेम बनाएगा नेम. आता शुभमने आपलं नाव बनवायला सुरुवात केली या कंटिजेला. त्यानंतर जाऊया 2 चेंडू 4 धावांकडे. थँक्यू. कैलाश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. कैलाश अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये येत आहेत की त्यावेळेला संघासाठी एक मोठा फटका हवाय. जर का एका चेंडूमध्ये मॅच जिंकायची असेल, 2 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी तुमच्यामध्ये ती धावण्याची क्षमता हवी आहे. चेंडूला त्या गॅपमध्ये पाठवायचं आहे. कुठल्या गॅपमध्ये, कशा पद्धतीने. पण शुभम संमिश्र गोलंदाजी, जसा समोरचा फलंदाज होता त्या अनुषंगाने गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना आतापर्यंत थांबवलंय. 6 चेंडू 6 धावांची मॅच 2 चेंडू 4 वरती आणली आहे, म्हणजे मागील 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्यात. कैलाश पाटीलच्या हातामध्ये बॅट आहे, शुभमच्या हातामध्ये बॉल आहे, परंतु या मॅचला बघणाऱ्या असंख्य प्रेक्षकांच्या नजरा किंवा त्यांच्या हृदयाची धडधड थोडी मोठ्या प्रमाणात वाढायला लागली आहे. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असताना एकदा कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? ना मुन्ना ना. आखिरकार वही खिलाडी बॉलर के सामने. पण कैलाश मांगेलाला 1 बॉल 3 कंपल्सरी चेस, इट्स मॅन्डेटरी. तुम्हाला धावांचा पाठलाग करावा लागेल. 1 बॉल 3 धावांची गरज असताना या मॅचला जिंकण्यासाठी कैलाश मांगेला स्ट्राइक एंडवरती आहेत. त्या कैलाशला सांगायचंय की मागील चेंडू जे काही खेळलं तो फक्त एक भ्रम होता किंवा तो काही एक वाईट काळ होता. येणारा बॉल माझा आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे, मी करू शकतो. परंतु शुभमने आज प्रभावित केलंय. येतोय डॉट. सामना संपला, सामना जिंकलाय टीम जान्हवी 11 बंदर बाकाडी या संघानं आणि एक अशक्य प्राय विजय मिळवून दिला आपल्या संघाला शुभमनं. व्हॉट अ फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस बॉलिंग बाय शुभम.
डीजे थांबवतोय नक्कीच गाणं आपण ऐकणार आहोत. बघा कशा प्रकारे हा चेंडू आला होता. कैलाश पुन्हा एकदा बॅकफुटवरती गेले. बॉडी जर का बॅटची जेव्हा शरीराची डायरेक्शन जर बघितली तर ऑन साईडला होती जरूर, परंतु क्विक पोझिशन मध्ये इतक्या लवकर खेळले स्लॉम चेंडूला की त्याला काही नेम नव्हता. तुर्तास हा सामना गमावला शनिदेव कृपा आगाशीनं. हार्ड लक टीम. आपल्या कर्णधाराला विनंती आपण मंचावरती यायचंय. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपला एक विशेष गौरव, विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. आणि त्याचबरोबरीनं साईनाथ अर्नाळा आणि आई जीवदानी अर्नाळा आपण त्वरित मैदानात दाखल व्हा. साईनाथ अर्नाळा आणि आई जीवदानी अर्नाळा आपण त्वरित मैदानात दाखल व्हायचंय. ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी फिल्डिंग लावून घ्या.